आज प्रॉपर्टीज ऑफ कार्बन पाहत होतो. आज या चॅप्टरचा एक मेन पोर्शन स्टार्ट होतो. सगळ्यांनी लक्ष द्यायचे. कार्बन अँड इट्स कंपाऊंड्स. आपण ज्या प्रॉपर्टी पाहत होतो काल, त्याच्यात मी तुम्हाला एक प्रॉपर्टी सांगितली होती, कॅटेनेशन. कॅटेनेशन काय आहे? इट इज द प्रॉपर्टी ऑफ कार्बन of making long chain bonds, long chains of bonds with other carbon atoms only. जेव्हा जेव्हा तो फक्त कार्बन सोबतच चेन बनवतो, कार्बन जेव्हा कार्बन सोबत बनवेल तेव्हा त्याला आपण कॅटेनेशन म्हणतो. आता हे दिसतं कसं? हा कार्बन या कार्बन सोबत एक चेन बनवेल आणि या पद्धतीने ही चेन वाढत राहील, तर ही कॅटेनेशन आहे. आता किती कार्बन त्याच्यात येतात, ते दुसऱ्या कार्बन सोबत कसे बॉन्ड बनवतात, याच्यावर आधारित कंपाऊंड्स असतात. कॅटेनेशन मध्ये मेन गोष्ट लक्षात ठेवायची, कार्बन खूप लॉंग चेन बनवतो, खूप मोठ्या चेन बनवतो, आणि तो जर फक्त कार्बन सोबतच बनवत असेल तर ते झालं कॅटेनेशन. पण कॅटेनेशन हे फुल कंपाऊंड होऊ शकत नाही. ठीक आहे, कारण बघा, हा जर कार्बन मी कन्सिडर केलं, हा कार्बन, तर त्याने या नेबरिंग दोन कार्बन सोबत सिंगल बॉन्ड बनवलेला आहे. सिंगल बॉन्ड आपण बॉन्ड्सचे टाईप पाहिलेले आहेत, हे सिंगल बॉन्ड्स आहेत. तुम्ही या कार्बनला कन्सिडर करा, त्याने या आणि या कार्बन सोबत बॉन्ड बनवलेला आहे. तर त्यात आता कार्बनची व्हॅलेन्सी किती आहे? 4. तर त्याने काय केलं बघा, आपले हे दोन कार्बन चे हे ऍटम्स या कार्बनच्या एक आणि या कार्बनच्या एक दोघांसोबतच शेअर केले, हे दोन. म्हणजे जे अजून दोन राहिलेले असतील ना, ते अजून शेअर झाले नाही, त्याच्यामुळे अजून याची व्हॅलेन्सी पूर्ण नाहीये. समजलं? म्हणजे अजून हा कोणताही कार्बनचा कंपाऊंड नाही बनला, कारण अजून त्याची व्हॅलेन्सी पूर्ण नाही. तोपर्यंत, जोपर्यंत व्हॅलेन्सी पूर्ण होत नाही, पोट भरत नाही त्यांचं, तोपर्यंत ते काही पुढे जाणार नाही. तर कॅटेनेशन म्हणजे डायरेक्ट कोणतंही कंपाऊंड नसतं, हे लक्षात घ्या. ही एक महत्वाची प्रॉपर्टी आहे. त्यामुळे कार्बन काय करतो, या लॉंग चेन बनवताना आपल्या या ज्या व्हॅलेन्सीचा पार्ट उरलाय प्रत्येकाचा, दिसतो हा, त्या प्रत्येकाचा आहे बघा हा. आता जर तुम्ही एक कार्बन घेतला आणि त्याच्या 4 व्हॅलेन्सीजला, या टेट्रा व्हॅलेन्सी याची, याचे हे 4 ऍटम्स, इलेक्ट्रॉन्स, ते 4 इलेक्ट्रॉन्स दुसऱ्या 4 इलेक्ट्रॉन सोबत जोपर्यंत तो पेअरिंग करत नाही, शेअरिंग करत नाही, म्हणजे इथे कुणी ना कुणी एक दुसरा इलेमेंट असणार, एक्स कोणतरी असेल, हा जोपर्यंत याच्यासोबत कंपाऊंड इथं काही बनणार नाही. म्हणजे CH4 जेव्हा बनेल, X4 घेतले त्याने, त्याचे स्वतःचे 4 आणि Xचे 4 असे करून त्याने 8 बनवले, त्याचं पोट भरलं. बॉन्ड बनला याचा अर्थ आपण कसं लिहितो तुम्हाला माहितीये, आधी C लिहितात, X लिहितात, त्यांच्या व्हॅलेन्सीज लिहितात आणि क्रिस क्रॉस लिहितात, तर CH4 त्याचं कंपाऊंड बनलं. तर एवढं तर कळलं की ते कॅटेनेशन मध्ये ह्या ब्रँच आहेत. तर या सगळ्या ज्या ब्रँचेस असतात, यांना आपण एका इलेमेंटने जोडून त्यांची व्हॅलेन्सी पूर्ण करतो. आता कार्बन सोबत असा आनंदाने येणारा एकच प्राणी आहे मोठा, हायड्रोजन. म्हणून आपण एक नवीन कॅटेगरी स्टार्ट करतो, हायड्रोकार्बन्स. हायड्रोकार्बन्स हा ऍक्च्युली जेई मेन्स मध्ये 12वीला एक सेपरेट चॅप्टर आहे, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा सेपरेट चॅप्टर आहे. पूर्ण तुम्ही याची माहिती शिकता. आता आपण पाहतो, कार्बन सिंगल बॉन्ड बनवतो, डबल बनवतो, ट्रिपल ए बनवतो.
तसे तर 4 आहेत त्याचे. पण तो कॅटेनेशन करत करत जेव्हा कार्बन हायड्रोजन सोबत बॉन्ड बनवतो त्यावेळेस त्याला हायड्रोकार्बन्स म्हणतात. द कंपाऊंड्स मेड ऑफ कार्बन अँड हायड्रोजन ओनली, ठीक आहे, तर त्यांना हायड्रोकार्बन्स म्हणतात. नावावरून कळतं एक हायड्रोजन आहे, कार्बन आहे, म्हणून त्याचं नाव हायड्रोकार्बन. आता हे जे हायड्रोकार्बन्स असतात हे मात्र 3 प्रकारे आपण डिफाईन करतो. तर हायड्रोकार्बन्स आपण आता जे स्टडी करणार ते बेसिकली 3 टाईप मध्ये करणार. तो जसा बॉन्ड बनवतो त्या बेसवर हायड्रोकार्बनचा आपण तसं तर ह्या ज्या 2 आहेत ती एकच प्रकार असतो, ठीक आहे. आपण म्हणतो त्याला, पण देताना आपण नाव 3 प्रमाणे देऊ. एक असतो सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, दुसरा असतो अनसॅच्युरेटेड, तिसरा पण असतो अनसॅच्युरेटेड. हे तर 2 सारखे नाही. हे 2 अनसॅच्युरेटेड आहेत. सॅच्युरेटचा अर्थ काय असतो? संतृप्त, म्हणजे फुल झालं, काही टेन्शन नाही, त्याला आपण सॅच्युरेट झालं म्हणतो. म्हणजे त्याची जेवढी कॅपॅसिटी आहे ती पूर्ण झाली, त्याला सॅच्युरेट म्हणतात, ठीक आहे. जसं आपण सोल्युशन मध्ये सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणतो. पाण्यात आपण मीठ टाकतोय आणि त्याचं सोल्युशन बनवतो, सॉल्युट आणि सॉल्व्हंट घेऊन मीठ टाकून त्याला आपण स्टिरिंग करतो. अजून मीठ टाकलं, पुन्हा स्टिरिंग केलं, सोल्युशन बनतंय. मीठ टाकत गेला की एक वेळ अशी येईल की सगळा गॅप भरला जाईल आणि ते वॉटर एक्स्ट्रा एक्स्ट्रा जो सॉल्यूट आहे त्याला तो ऍडजस्ट नाही करणार. म्हणजे आता काय झालं, तो सॅच्युरेट झाला, संतृप्त झाला, तृप्त झाला तो. आता नको, आता आग्रह करणं सुरू झालं. म्हणजे हा पोट भरलेला आहे व्यवस्थित आणि हे अनसॅच्युरेटेड आहेत, त्यांचं अजून पोट भरलेलं नाही. तर सॅच्युरेटेड असं डिफाईन केलेलं आहे जेव्हा कार्बन काय करतो, सिंगल बॉन्ड्स बनवतो, सिंगल बॉन्ड्स ओनली, तेव्हा सॅच्युरेटेड. ज्या वेळेस तो फक्त डबल बॉन्ड बनवतो तेव्हा तो एक अनसॅच्युरेटेड असतो, किंवा तो ट्रिपल बॉन्ड बनवतो तेव्हा पण तो अनसॅच्युरेटेड असतो. तर जेव्हा जेव्हा सिंगल बॉन्डेड दिसतील ते सगळे सॅच्युरेटेड आहेत. आता आपण ह्याला 1 बाय 1 समजून घेऊ आणि इथून आपल्याला स्ट्रक्चर स्टार्ट होतात. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. आता आपण एक्झाम्पल वाईज जाऊन ह्याला समजून घेऊ. एक कार्बन घेतला, मला याची व्हॅलेन्सी अशी दाखवता येते, त्याला बॉन्ड लाईन स्ट्रक्चर म्हणतात, ठीक आहे. बॉन्ड आपण लाईन्सने दाखवतो, बॉन्ड लाईन स्ट्रक्चर असतं, असे पण दाखवतात. तुम्हाला पुढे जेईई मेन्स मध्ये या टाईपचे स्ट्रक्चर्स पाहायला भेटतील. असे तर हे कोणाचं स्ट्रक्चर आहे सांगा. तर याच्यामध्ये हे जेवढे तुम्हाला असे पॉइंट्स दिसतात, हे दिज ऑल रिप्रेझेंट्स कार्बन, हे सगळे कार्बन असतात. आणि ह्याच्यावर जो कोणी इकडे इकडे अटॅच होतो तो हायड्रोजन असेल तर हायड्रोकार्बन्स, हायड्रोजनच्या जागी दुसरा कोणी असेल तर तो असतो त्याचा फंक्शनल ग्रुप, ठीक आहे. फंक्शनल ग्रुप असतो आणि सेम फंक्शनल ग्रुप ऍड करून त्याला आपण दुसरे कंपाऊंड कंटिन्यू वाढवत असू त्याच ग्रुपला घेऊन, तर एक सिरीज बनते सेम फंक्शनल ग्रुपची, म्हणून त्याचं नाव आहे होमोलोगस सिरीज. होमो मीन्स सेम, होमोलोगस सेम फॅमिलीचे त्याच्यात. आता हायड्रोजनच, कार्बन सोबत फक्त हायड्रोजन 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 येत बनत गेले, तर हायड्रोकार्बन्सची लोगो होमोलोगस सिरीज बनते. समजायले. जर आपण घेतला हॅलोजन ग्रुप, ठीक आहे, हॅलोजन ग्रुप घेतला, ब्रोमाइड, आयोडाइड, फ्लोराइड, या पद्धतीने, तर ती वेगळी होमोलोगस सिरीज बनते. तर आपण कोणता फंक्शनल ग्रुप अटॅच करतो त्याच्यावर होमोलोगस सिरीज बनते. आता जेव्हा कार्बन काय करेल, फक्त सिंगल बॉन्ड लागेल, पहा मी काय म्हणालो, त्यावेळेस सॅच्युरेटेड बनेल. आता ह्याला आपण काय करतो, हायड्रोकार्बन्स आहे म्हणजे याचा दुसरा जो
कनेक्टर आहे तो कंपल्सरीली हायड्रोजन असणार. हायड्रोजनची व्हॅलेन्सी 1 आहे. याच्या या इलेक्ट्रॉनला या इलेक्ट्रॉन सोबत शेअर केलं, सिंगल बॉन्ड बनवला. सेम इथे ह्याने दुसरा हायड्रोजन आणला, तिसऱ्या सोबत ह्याने इथे बॉन्ड बनवला आणि इथे चौथ्या सोबत बनवला. आता बघा कार्बनचे स्वतःचे 4 आहेत आणि शेअरिंग मध्ये त्याने हायड्रोजनचे 4 घेतले. तर या पद्धतीने कार्बन आता झाला सी, पूर्ण त्याचं पोट भरलं. हायड्रोजन इथे 4 आहेत. तर बघा, तर एक कार्बन सोबत 4 हायड्रोजनचे ऍटम्स एकत्र आले. तर या पद्धतीने हा सिंगल बॉन्डने बनलेला फर्स्ट मेंबर आहे. तर याचं नाव आहे मिथेन. ठीक आहे. तर कार्बन कंपाऊंडच्या सॅच्युरेटेडच्या फॅमिलीमध्ये स्मॉलेस्ट जो मेंबर असतो हायड्रोकार्बनचा तो मिथेन असतो. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आपण स्ट्रक्चरने पटपट काढू शकतो. आता मी 2 कार्बन घेतले. आता आपल्याला माहिती आहे यांच्यामध्ये आपण कॅटनेशन स्टार्ट केलं. आता या कार्बनने नीट समजून घ्या, याची व्हॅलेन्सी मला पूर्ण करायची आहे. तर मी बघा फक्त ह्याला इथे 2 आणि ह्याला इथून 2 लाईन्स देतो. काय होतंय, या कार्बनने स्वतःचे हे 4 बघा 4 मध्ये ह्याने काय केलं, इकडे हायड्रोजन्स घेतले, इकडे मात्र ह्याने कार्बन सोबत बॉन्ड बनवला. इकडे हायड्रोजन नाही ना, तर ह्याला हाकलून इथं हायड्रोजन लावतात. तर ह्याला पोट भरायचं तर ह्याला इकडे 3 हायड्रोजन लावायचे या पद्धतीने. आता बघा या कार्बनकडे स्वतःचे 4, 3 हायड्रोजन आणि 1 कार्बन मिळून ह्याची व्हॅलेन्सी पूर्ण झाली 8. यानेही या कार्बनाने 3 सोबत केली आणि हायड्रोजन प्रत्येक जण 2 2 घेऊन ड्युप्लेट पूर्ण केला. तर याच्यामध्ये कार्बनचे 2 आणि हायड्रोजनचे 6 हे भेटले. तर याचं नाव इथेन असं आलं. थोडी स्टेप पुढे घेऊन चला. नेहमी या पद्धतीने स्ट्रक्चर काढा आणि जेवढे उरलेले पार्ट आहेत तिकडे लावा हायड्रोजन्स. ठीक आहे. आता कळतं 3 कार्बन जेव्हा होते तेव्हा हायड्रोजन किती आहेत, 8 आहे. तर 3 ला ब्यूट म्हणतात, तर हा ब्युटेन. अरे 4 ला ब्यूट म्हणतात, हा प्रोपेन आहे. ठीक आहे, प्रोपेन आहे. तर मिथ, इथ, प्रोप, ब्यूट, पेंट, हेक्स, हेप्ट, ऑक, नॉन, डेक या पद्धतीने या प्रत्येकामध्ये एन लागतो. हा असतो सफिक्स आणि मिथ असतो प्रिफिक्स. हा प्रिफिक्स असतो नंबर ऑफ कार्बन ॲटम्स, तो दाखवतो. तर सिंगल बॉन्डेडची जेवढी फॅमिली आहे याच्यामध्ये या आणि तुम्ही घ्या याचा एक जनरल फॉर्म्युला आणि हाच तुम्हाला एक्झाम मध्ये जास्त विचारतात. तर तुम्ही बघा कार्बन 1 आहे तेव्हा हायड्रोजन 4 आहे. 2 ला 6, 3 ला 8, 1 ला 4, 2 ला 6, 3 ला 8. काय कळत आहे, 1 ची डबल करून +2 करा, 2 ला ट्वाइस डबल करून +2, 3 ला डबल करून +2. त्याच्यावर एवढं कळतं की जेवढे आपण जर असं मानलं कार्बन जे आहेत, कार्बन जर मी n मानले तर हायड्रोजन 2n + 2 येत आहे. दिस इज द जनरल फॉर्म्युला ऑफ सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. समजलं. आणि हा फक्त सिंगल बॉन्ड बनवतो. तर या फॅमिलीमध्ये आपण इथे घेतो कार्बन ॲटम्स आणि इकडे घेतो त्याचं सफिक्स. ठीक आहे. तर कार्बन ॲटम 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पर्यंत बस झालं. तर इथे आम्ही लावला सफिक्स एन. एन असतो ANE. तर हा होईल मिथेन. 1 ला मिथ म्हणतात, हा मिथ आहे.
ठीक आहे. इथेन, इथ म्हणजे 2. मग आहे प्रोपेन, प्रोप म्हणजे 3. ब्युटेन 4, ब्यूट. मग आहे पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन, हेप्ट, ऑक्टेन, नॉनेन, ठीक आहे, आणि डेकेन. या पद्धतीने सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. आता तुम्ही एका गोष्टीकडे लक्ष द्या, या प्रत्येकासोबत सेम फॅमिली मेंबर ऍड होत आहेत. तर ही झालेली आहे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्सची होमोलोगस सिरीज. ठीक आहे, सेम टाईपने चालणारी. तर सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन जे असतात यांचं काम एकदम बढिया चालतं, यांना काही अडचण नाही. पुढच्या स्टोरीमध्ये आमच्याकडे 2 कार्यकर्ते आहेत. एक आहे अनसॅच्युरेटेड, याला आपण घेऊ विथ डबल बॉन्ड. बोलू नका. डबल बॉन्डेड. आता डबल बॉन्ड कार्बन तर एकटा नसतोच, म्हणजे इथे मिनिमम 1 कार्बन घेऊन उपयोग नाही. ठीक आहे. तर कार्बन काय करणार, कार्बन कार्बन मध्ये एक डबल बॉन्ड राहणार. याच्याहून एक कळलं, याच्यामध्ये मिथीन नसतो. ठीक आहे. तर मग तुम्हाला जाणार, सर एक कार्बन घेऊ, त्याला 2 हायड्रोजन लावू. हायड्रोजनची व्हॅलेन्सी 4 नाहीये, हे समजून घ्या. असं कुठेही कोणासोबत काही लावता येत नाही. तर या कार्बनने काय केलं, स्वतःचे 2 इलेक्ट्रॉन इकडे आणले. ठीक आहे. अजून 2 ची गरज आहे त्याला, तर ते एक इथं घ्या, एक इथं कुठतरी घ्या. बघा 1 2 3 4, 4 असे आले डबल बॉन्ड मध्ये. याने 1 2 इकडे घेतला, 3 4 इथे घ्या, वर घ्या, कुठे घ्या, काही अडचण नाही. आता हा काय करतो, हा कार्बन इथे एका हायड्रोजन हायड्रोजन सोबत आणि हा याच्यासोबत असा ऍडजस्ट होतो. तर कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड आहे, कार्बनचे 2च आहेत. 2 म्हणजे डबल बॉन्ड नाही, कार्बनचे 2 ऍटम्स आणि हायड्रोजन किती आहे, 4. हे एक स्ट्रक्चर झाले. आता आम्ही कार्बन 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 घेतला. इथे कार्बन मध्ये एक ठिकाणी डबल बॉन्ड आणि एक सिंगल बॉन्ड. कधीही असे 2 डबल बॉन्ड नसतात. मिनिमम म्हणजे एकच डबल बॉन्ड दाखवायचा, कारण या कार्बनला इथे डबल केलं तर ह्याचे 4 इथंच पूर्ण व्हायचे. ठीक आहे, असं होत नाही, असा बॉन्ड बनत नाही. बघा ह्याचे 2 आहेत, तर असं समजून चला की याने एक एक इथे दिला, याचे 3 झाले, 1 2 3 4 झाले, आणि ह्याचे इकडून असे झाले. ठीक आहे. तर या पद्धतीने इथे लावा 2 हायड्रोजन, इथे लावा. ठीक आहे. तर जेव्हा कार्बनचे 3 आहेत तेव्हा हायड्रोजनचे 6 आहेत. तर इथे n चा 2n होताना दिसतोय. ठीक आहे. तर कोणतेही तुम्ही ज्या वेळेस कार्बन्स घ्याल, एक डबल बॉन्ड बाकी सिंगल बॉन्ड दाखवा. याला 2, हे जे 3 झाले, एक घ्या, याला 4 आणि याला 4. आता हायड्रोजन्स लागले सगळे, तर इथून या 8 हायड्रोजन्स. तर कार्बन जेव्हा 4 होतील तेव्हा हायड्रोजन 8. तर याच्यामध्ये 2 आहेत, मिनिमम नाव असतं इथ आणि सफिक्स लागतो इन, इथीन. तर कधीही मिथीन येत नाही. एमसीक्यू मध्ये विचारते, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट पॉसिबल इन डबल बॉन्डेड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. तर हे लक्षात ठेवा. 3 आहे तर प्रोप आणि सफिक्स लावा इन, इथीन, प्रोपीन आणि हा ब्युटीन, इन. ह्याचा घ्या जनरल फॉर्म्युला. तर CN असतो तेव्हा H2N होतो, हा याचा जनरल फॉर्म्युला. कळलं इथपर्यंत सगळ्यांना. अनसॅच्युरेटेड मध्ये दुसरा जो उरलेला प्रकार आहे, अनसॅच्युरेटेड मध्ये आहे आता
ट्रिपल बॉन्डेड. तर ट्रिपल बॉन्डसाठी आम्हाला परत 2 मिनिमम कार्बन लागतील. ठीक आहे. याने एक ट्रिपल बॉन्ड जर केला तर ह्याला एकाची गरज आहे आणि ह्याला एकाचीच गरज आहे. तर हे दोन इकडे हायड्रोजनला ऍडजस्ट करतील आणि इथे C2 सोबत H2 आलेला आहे. पण याचा अर्थ N आणि N असा होत नाही. ठीक आहे. तुम्ही 2 ची डबल करून -2 केला तरी 2च येतो. त्याच्यामुळं पहिल्यावरूनच जनरल फॉर्म्युला काढू नका, नाहीतर लिहिते HCnHn. आम्हाला कुलकर्णी सर मॅथ शिकवतात. ठीक आहे, मॅथमॅटिक्स वाईज हे करेक्ट आहे, नो डाऊट. पण पॅटर्न रिकॉग्नाइज होत नाही अशा पद्धतीने. आता लक्ष द्या, नेक्स्ट पार्ट जो आहे याच्यामध्ये, तर हे असा फॉर्म्युला आपण लिहितो, नो डाऊट. आता आपण घेतले 3 कार्बन, एकात दाखवला ट्रिपल बॉन्ड, याला 3 झाले, एकच पाहिजे, याला पण एक पाहिजे, 3 हे जे 4. आता इथं काहीच येणार नाही, विनाकारण इथे एक्स्ट्रा हायड्रोजन देऊ नका, ठीक नाही. आणि ह्याला लागतील इथून 3 असे. तर इथं 1 हायड्रोजन लागला, याला हायड्रोजनची गरज नाही, यालाही गरज नाही. इथे आले हे 3. तर इथून आम्हाला कळतं C3 होतो, तेव्हा H4 येतोय. डबल करून -2 करतोय आपण. 3 चा डबल करा 6, त्यातून 2 मायनस करा 4. कळतंय? तर याचं नाव काय होणार? 2 आहेत ना, इथाइन. आईन असतो, आईन. ये कौन है? प्रोपाइन. आईन लावायचं. लावायचा जनरल फॉर्म्युला, कार्बनचे जेवढे हायड्रोजनचे डबल -2. कळलं? बेसिक पूर्ण जे आहे याच्यामध्ये हे जास्त इम्पॉर्टंट आहे. हायड्रोकार्बन्स मध्ये खूप जणांना सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड कळत नाही. पुढे आपण ज्यावेळेस याच्या केमिकल रिॲक्शन्स पाहतो, त्यामध्ये अनसॅच्युरेटेडला सॅच्युरेटेड मध्ये कन्वर्ट केलं जाते. फॅट्सचं कन्व्हर्जन व्हेजिटेबल ऑइल वगैरे जे आपण करतो, तिथे आपण कॅटलिस्ट यूज करतो, ठीक आहे. हायड्रोजिनेशनची प्रोसेस असते. हा, तर तिथे निकेल आपण वापरतो. हे जे सगळे आहेत, दीज आर ऍक्च्युली केमिकल रिॲक्शन्स बिटवीन हायड्रोकार्बन्स. पुढे कळण्यासाठी पुन्हा तुम्हाला CCl4 येतो, हे नाही, ऑप्टिकल रिॲक्शन असते. सनलाइट मध्ये कार्बन क्लोरीन सोबत बॉन्ड बनवतो, ऑप्टिकल रिॲक्शन आहे तिथे. इन प्रेझेन्स ऑफ सनलाइटच ती रिॲक्शन होते आणि एक 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 तो क्लोरीनला रिडक्शन रिॲक्शन एक एक कमी कमी होत जातं. तर या पद्धतीने हे चालतं. चला, इथपर्यंत कळलं? छान. आता याला लिहायच्या वेगवेगळ्या पद्धती पण आहेत. आता आपण एक काम करू, थोडासा फोकस करू. स्ट्रेट चेन कंपाऊंड. तुम्हाला परीक्षेत जसे नाव येतील त्याची थोडीशी प्रॅक्टिस. चला, मी C मला सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन बनवायचे. तर ही स्टोरी आता अशी चालेल. आता असं समजा की इथे मी हायड्रोजन लावले, लिहित बसत नाही आता, ठीक आहे. याला आम्ही कसं लिहित होतो आता? C4 आणि इथं 2n+2 आहे ना, तर किती लागतायत? 10 लागतायत. हे आहे, त्याला ऑर मध्ये एक पद्धत आहे लिहायची. नीट ऐका. या कार्बन सोबत 3 हायड्रोजन आहेत ना, तर इथं लिहितात CH3. आता येतं याचा CH2 आणि परत CH3, बोथ रिप्रेझेंट सेम कंपाऊंड. आज आपल्याला एक्झाम मध्ये असे देतात खूप सारे, त्याला पाहून घाबरायचं नाही. एक जरी डबल बॉन्ड दिसला तर तो अनसॅच्युरेटेड आहे, हे लक्षात ठेवायचं. सगळे सिंगल बॉन्ड आहेत तर तो हायड्रोकार्बन आहे, एवढंच चेक करायचं, तो या N आणि 2n+2 ला फॉलो करतो की नाही, एवढंच चेक करायचं. हा मेन आहे, ठीक आहे. आता या ज्या चेन्स बनतात ते किती असू शकतात ना, त्याच्यात काही अडचण नाही. चला, याच्यामध्ये ही जी चेन आहे
किती कार्बन आहेत? 4. 4ला ब्यूट म्हणले आपण. आणि याच्यामध्ये ही जी ब्यूटची चेन आहे त्याला अजून एक नाव असतं. यालाच आपण एन ब्यूटेन पण म्हणतो. ठीक आहे, एन ब्यूटेन पण म्हणतात. आता या पद्धतीने याचं नाव काय असेल? एन पेंटेन. ठीक आहे, हा एन पेंटेन आहे. याचं स्ट्रक्चर काय दिसतं? CH3 CH2 पुन्हा CH2 पुन्हा CH2 आणि CH3. हा पण एन ब्यूटेन आहे. हा जो एन असतो 2 ब्यूटेन 3 ब्यूटेन, तर कुठे ब्रँच मध्ये फंक्शनल ग्रुप अटॅच होतो त्यावरून त्याचं नाव ठरतं. ठीक आहे, मग आपण नंबरिंग कुठून करतो आणि मग कोणाला वेटेज दिलं जातं, दॅट इज कॉल्ड IUPAC नॉमेनक्लेचर. तिथे रूल्स आहेत एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंडला नाव कसं द्यायचं. कधी कधी बघा कंपाऊंड सेम असते, स्ट्रक्चर डिफरंट असते, त्याला आयझोमर्स म्हणतो आपण. ठीक आहे, तर या काही गोष्टी इथं आहेत. हेक्सेन वगैरे झालं. तर काही ब्रँच कंपाऊंड्स आहेत. आता जसं एक आपण कंपाऊंड काढूया, थोडस बघा. CCC आणि एक सी मी इथं घेतला आता. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये एक काम करा, याला आपल्याला 4 असे द्यावे लागतील, ह्याचे 4 इथे येतील आणि ह्याला हे 4 येतील. हा जो आहे हा असा 4 कंप्लीट करेल. प्रत्येकाचं पोट भरायचं बस. ठीक आहे, आता या सगळ्यांचं काम आहे प्रत्येक कार्बन सोबत 4 जण अटॅच दिसले पाहिजे. बघा याच्यासोबत एक हायड्रोजन, इथून एक कार्बन आहे आणि इकडून 2 कार्बन आहे, तर याचं काय नाही, हे विचित्रच आहे. तर चला इकडे हायड्रोजन्स घ्या, यांना तर पाहिजेतच, आणि हा घ्या. इसका स्ट्रक्चर बोलो भाई. तर इकडे CH3 दिसतो, CH3 डबल बॉन्ड. इथे कोण आहे? C. ठीक आहे, C H आहे फक्त. ठीक आहे, CH आहे फक्त मध्ये. इकडे काय करू नका, CH. मी ह्याच लिहायलो, याला काय लिहिलं? CH3. लिहिताना नेहमी पाहायचं हायड्रोजन कुठं अटॅच आहे. या C सोबत हे 3 हायड्रोजन आहेत, तर ह्याला CH3 म्हणा. या C सोबत फक्त एक हायड्रोजन आहे, याच्यासोबत बघा CH, ह्याच्यासोबत 3 आहेत ना, 3 आहेत. आणि खाली या, इथे CH3 आहे. हा जो बाहेर निघालेला असतो ना मिथेन, अब ध्यान से सुनो, ध्यान से सुनो. हा जेव्हा आम्ही असं लिहू तेव्हा हा कोण आहे? मिथेन. पण जेव्हा एक हायड्रोजन गायब होतो आणि त्याची जागा दुसरा कार्बन किंवा दुसरा कोणतरी घेतो, तर हा बनतो अल्काइल ग्रुप. अल्काइल म्हणतात जेव्हा एक हायड्रोजन रिप्लेस होतो दुसऱ्या एलिमेंटने किंवा दुसऱ्या ॲटमने, त्यावेळेस एन मधला एक निघून जातो आणि आईल बनतो. आता तो अल्काइल असतो. पण आपण एक काम इथं करू, ते लिहायचं राहिलं आपलं. मी डायरेक्ट नावं दिले ना, तर जे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स असतात त्यांना आपण अल्केन्स म्हणतो. ठीक आहे, अनसॅच्युरेटेड मध्ये डबल वाल्याला अल्किन्स म्हणतात, अल्किन्स. आणि ट्रिपल बॉन्ड वाले अल्काइन्स. तर याच्यावरून कळतं ज्यावेळेस आपण एक हायड्रोजन कमी करू, म्हणजे काय होत असते, तुम्ही थोडंसं लक्ष द्या. हे CH4 होतं, पण जर मी इथे 3 हायड्रोजन लावले, एक हायड्रोजन गायब करून इथं एक दुसरा एलिमेंट लावला, ठीक आहे, तर हा होतो CH3X समथिंग, कोणीतरी वेगळा. आणि हा जेव्हा CH3 एखाद्या ब्रँच मधून बाहेर निघतो, बघा या ब्रँच मधून तो बाहेर आला CH3, या इकडे CH3 आहे, तर हा जो ब्रँच, हे तर स्ट्रेट चेन मध्ये कार्बनच्या लॉंगेस्ट चेन मध्ये येतो. थांबणार बेटा, हा लॉंगेस्ट चेन मध्ये येतो कार्बनच्या. चेन पासून सोडून जो बाहेर येतो ना त्याला ब्रँच म्हणतात. तर ही जी ब्रँच आहे, तर
हे अल्काईल जरी असले तरी ऍक्च्युली हा खरा अल्काईल आहे. पोझिशन वाईज आला तर ह्याला नाव दिलं जाते मिथाईल. ठीक आहे, मिथाईल. आणि या पूर्ण ग्रुपलाच आपण म्हणतो अल्काईल ग्रुप. अल्काईल ग्रुप असतो. आता मेन हा जो आहे त्याच्या पोझिशन कडे लक्ष द्या. आपण कार्बनचं नंबरिंग कुठूनही करा, कारण बघायचं ह्याच्यात लॉंगेस्ट कार्बन चेन कोणती आहे. म्हणजे इथून पाहिलं, इकडे गेलो तर 1 2 3 आहे, इकडे आलं तरी 1 2 3 आहे, असं गेलो तरी 1 2 3 आहे. तर जेव्हा कुठूनही गेल्यानंतर सेम चेन येते, सेम नंबरिंग येतं, तेव्हा तुम्ही कुठूनही स्टार्ट करा. मी जर ह्याला 1 म्हणलं, याला 2 म्हटलं, याला 3 म्हटलं, याला 4 म्हणू नका. ठीक आहे. तर लॉंगेस्ट चेन 3 कार्बनची आहे, ती स्ट्रेट चेन पाहिली जाते, किंवा कधी कधी तुम्हाला ती अशी पण भेटते, कुठूनही भेटू शकते. ठीक आहे. तर हे एका स्ट्रेट चेन मध्ये नाव दिलं. तर बघा इथे फंक्शनल ग्रुप किंवा मिथाईल अल्काईल ग्रुप सेकंड कार्बनला लागलेला आहे. तर ह्याच्या ब्रँच मध्ये आता बघायचं नाव कसं आहे. आता आपण याला नाव देऊ, याला नाव देऊ. नीट लक्ष द्या, नीट. कार्बनच्या मेन चेन मध्ये किती कार्बन आहेत? 3. तुम्ही म्हणाल नाही सर टोटल 4 कार्बन आहेत. नो, लॉंगेस्ट चेन ही धरली, 3 कार्बन आहेत. 3 कार्बनला सर आम्ही प्रोप म्हणतो. ठीक आहे, प्रोप. बघा सिंगल बॉन्ड आहे, ए. ठीक आहे. आता बघा इथे अल्काईल ग्रुप जो आहे, अल्काईल, तो कुठे लागला? सेकंड पोझिशनला लागला कार्बनच्या. तर याचं जे नाव होईल ना, जिथे लागला तो नंबर आधी लिहितात, त्याचं नाव आहे 2 डॅश मिथाईल प्रोपेन. तर याचं नाव होईल 2 मिथाईल प्रोपेन. आता हे जेवढं मन लावून शिकाल, 11वी 12वीला म्हणाल सरनं आपलं बरंच चांगलं काम करून दिलं. ते बेसिक्स वर काम करा, नाहीतर रडायची वेळ येते पुढे केमिस्ट्री मध्ये. कळतंय? चला आता मी तुम्हाला एक स्ट्रक्चर दाखवतो. चांगलं वाटायले ना? न वाटून कोणाला सांगता. आता ऐका, एक स्ट्रक्चर दाखवतो, नीट पाहायचं आणि त्याचं नाव काय असेल प्रेडिक्ट करायचं. हे जमलं ना, मग मजा आहे. चलो लगाएंगे इसका नाम. ओके, इमॅजिन करा. चला आता सगळ्यांनी नीट शिका. याला 3 द्यावं लागतील बोर्ड भरायला, याचं ऑलरेडी भरले. याला 3 द्या, याला पण 3 द्या, आणि यालाही 3 द्या. हे व्हाईट कलरने लावलेले. तुम्ही आता लॉंगेस्ट चेन काय करू आपण, ही मानू. कुठूनही जा 3चीच आहे ना, लॉंगेस्ट चेन 3चीच आहे. नंबरिंग कुठूनही स्टार्ट करा, 1 2 3. वर CH3 आहे. आता याचा आपण स्ट्रक्चर करू. मध्ये C आहे ना, बघा वर कोण आहे? CH3. इकडे कोण आहे? CH3. इकडे पण, इकडे या CH3 आहे, आणि खाली या CH3 आहे. आता नंबरिंग काय केले आम्ही? 1 2 3. ब्रँच जी आहे ती सेकंड कार्बनला लागली आहे. आता नीट ऐका मी काय सांगतो. या 2 ला एक मिथाईल आहे, आणि त्याच 2 ला दुसरा मिथाईल आहे. तर 2,2 असं लिहितात. हा पण सेकंड वर आहे, हा पण सेकंड वर आहे. 2,2 मग एक डॅश देतात. असे 2 2 आहेत म्हणून लिहितात डाय. 2 म्हणजे डाय. अल्काईल ग्रुप आहे म्हणून मिथाईल. ठीक आहे. आणि मेन कार्बन मध्ये 3 आहेत, प्रो, आणि सिंगल बॉन्ड आहे म्हणून एन. तर याचं नाव झालं 2,2 डाय मिथाईल प्रोपेन. उद्या आपण मोस्टली अशा वेगवेगळ्या स्ट्रक्चरच्या नावांची प्रॅक्टिस करू.